मुळात इकडे आल्यानंतर एवढं नक्की कळलं की कोकणामध्ये जो बायोमास ज्याला आपण म्हणतो किंवा जैवविविधता ज्याला आपण म्हणतो ना, ती खूप जास्त आहे. आणि ती नुसती म्हणजे बोलण्यासाठी किंवा बघण्यासाठी नसून त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते आपल्याला आपल्या डेली लाईफमध्ये करता येतं, ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो किंवा जीवनशैली म्हणतो, त्याच्यात आपल्याला करता येते. नमस्कार, मी सुमित लक्ष्मण भोसले. सावंतवाडी तालुक्यात तळवडे ह्या गावी आम्ही कॅलिफोर्निया 30 फार्म्स ह्या नावाने एक शेळीपालनाचा प्रकल्प चालवतो. ॲक्च्युली मुख्यतः शेळीपालनाचा प्रकल्प आपण म्हणू शकतो, पण मेनली आम्ही त्याला एक ॲग्रो आंत्रप्रेन्युअल व्हेंचर म्हणतो. तर आता ॲग्रिकल्चर आणि माझा शिक्षणाचा तसा काही जवळचा संबंध नाही आहे, कारण माझं शिक्षण जे आहे ते BSc फिजिक्स ह्या विषयात झालं. आणि मग त्याच्यानंतर साऊंड इंजिनिअरिंग, म्हणजे आपण जे रेकॉर्डिंग्स वगैरे ऐकतो, म्युझिक रेकॉर्डिंग्स किंवा लाईव्ह रेकॉर्डिंग्स, तर त्याबद्दलचं शिक्षण माझं होतं BSc फिजिक्स नंतर. आणि जवळपास 7 ते 7.5 वर्ष मी त्याच क्षेत्रात मुंबईमध्ये राहून काम केलं. असं साधारण वयाची पहिली 27 ते 28 वर्ष मी मुंबईमध्ये घालवली. आणि त्याच्यानंतर मी तळवडे ह्या गावी आलो, आत्ता जे काही काम करतो आहे शेळीपालनाचं आणि त्याचबरोबर इतर शेती रिलेटेड विषयांचं, तर ते करण्यासाठी. तर थोडंसं अजून मागे जायला गेलो आणि तसं जसं मी म्हटलं की वयाची पहिली 27 वर्ष, त्यामध्ये बालपणसुद्धा आलं. शाळा, कॉलेज, जवळपास 7-7.5 वर्षाची नोकरी ही मुंबईतच झाली माझी. आणि त्याच्यानंतर ओघाओघाने ग्रामीण भागात काम करायचं आहे ही एक इच्छा तयार होत गेली. ती म्हणजे ट्रेकिंगच्या आवडीने. म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना, शाळेत तर नाहीच, पण कॉलेजमध्ये असताना खूप जास्त ट्रेकिंग केलेलं मी मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या एरियामध्ये. आणि मग तिकडे साधारणपणे ग्रामीण भागाशी एक चांगली ओळख तयार झालेली. आणि तेव्हा हे कळत होतं की आपल्याकडे महाराष्ट्रात, कारण इतर ठिकाणी तर जात नव्हतं, पण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात येऊन काम करण्यासाठी खूप जास्त स्कोप आहे. आणि मग त्याच दृष्टीने जसं मी म्हटलं, ओघाओघाने सुदैवाने आमची जागा जी होती ती कोकणात, म्हणजे आता जिथे आम्ही काम करतो तिकडे होती. तिकडे कोणी काही करत नव्हतं, बेसिक आंब्याची बाग होती. आणि मग त्या जागेत काम करायचं हे साधारणपणे नोकरीच्या 5-6 वर्षानंतर आमचं ठरत गेलं हळूहळू. आणि मग त्यासाठी मग काय करायचं, कसं करायचं, ह्याचं प्रॉपर कॅल्क्युलेशन आम्ही करायला सुरुवात केली, की ज्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स होते. जसं मी म्हटलं की आंब्याची बाग होती, तर मग पण अर्थार्जनाच्या दृष्टीने आंब्याचं जे काम आहे हे जरी 10 ते 11 महिने चाललं वर्षातनं, पण अर्थार्जन हे त्याचं वर्षातनं 2च महिने होतं. मग इतर वेळेत काय मिळवायचं किंवा कसं मिळवायचं, त्या दृष्टीने प्राणी संगोपन किंवा पशुसंगोपनाचा आमच्याकडे एक ऑप्शन होता. मग त्यामध्ये डेअरी आलं, कुक्कुटपालन आलं आणि जे आता आम्ही करतो ते शेळीपालन आलं. बरं, मी राहिलेलो मुंबईत, ह्या तिन्ही विषयांशी माझा तसा काही संबंध नव्हता. सो त्यामुळे मग त्यासाठी ठिकठिकाणी जाऊन ऐकण्यासाठी, बघण्यासाठी किंवा ट्रेनिंग्स घेण्याचा मी प्रयत्न सुरुवात केला. आणि मग त्याच्यानंतर साधारणपणे मला स्वतःला असं जाणवलं की शेळीपालन हा जो विषय आहे तो मी स्वतः त्यातल्या त्यात कॉन्फिडन्सने करू शकतो. बाकी इतर फॅक्टर्स असे होते की डेअरीच्या बाबतीत कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, म्हणजे इनिशियल भांडवल जे लागणार होतं ते खूप मोठ्या प्रमाणाचं होतं. पोल्ट्रीबद्दल 10 वर्षापूर्वी जेव्हा मी सुरुवात केली, त्यावेळेला थोडंसं आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा इतरत्र लोकांमध्ये एक वेगळं मत होतं की बाबा ह्यात रिस्क खूप जास्त राहते, काही प्रॉब्लेम आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आता ऑब्व्हियसली ते मत बदललं आहे, पण त्यावेळेचं ते मत होतं. आणि त्या अनुषंगानेच हे 2 विषय आम्ही न करण्याचे ठरवून शेळीपालनात हात घालायचं ठरवलं. आणि मग अकॉर्डिंगली त्याच्यासाठी मी पहिले एक ट्रेनिंग घेतलं व्यवस्थितपणे 4 दिवसाचं. मुंबईमध्ये एक बैलघोडा कॉलेज म्हणतात, बॉम्बे वेटनरी कॉलेज, तर त्यांचं एक 4 दिवसाचं ट्रेनिंग होतं गोरेगावच्या आरे कॉम्प्लेक्समध्ये. तर तिकडचं ते ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर एक साधारण आयडिया आली. आणि मग हळूहळू गावात आमचा एक दादा होता केअरटेकर, तर त्याच्यासोबत हळूहळू म्हणजे काम करायला सुरुवात केली. आणि मग 2 वर्षानंतर त्याचा व्याप वाढवायला घेतला. जेव्हा मी शेळीपालन करायचं ठरवलं, आता त्याच्या आधी ही जी जागा ज्यात मी काम करतो ते आमचे सासरे आहेत, त्यांची आहे, ॲडव्होकेट देसाई म्हणून. तर एक बाजू जी होती ती मला जमेची होती किंवा तिकडनं सपोर्ट होता. पण बाकीच्यांच्या घरातल्यांचं सगळ्यांचंच मत काही फेवरेबल नव्हतं. काहीही नातेवाईकांचं मत असं होतं की बाबा जर तू मुंबईत राहिला आहेस इतके वर्ष आणि आता तू व्यवस्थित शिक्षण झालं आहे, जॉब करतो आहेस नीट, चांगला म्हणजे व्यवस्थित जॉब होता, सुदैवाने मला बाहेर फिरायलाही मिळायचं खूप जास्त, म्हणजे इतर देशांमध्ये. तर मग तसं असताना आता कशाला गावात जाऊन काम करायचं, असं काही नातेवाईकांचं मत होतं. पण मेनली माझ्यासाठी माझी मिसेस, आईवडील आणि सासू-सासरे ह्यांचं मत बऱ्यापैकी इम्पॉर्टंट होतं. आणि त्यांनी व्यवस्थित सपोर्ट केला. त्यांना हे कळत होतं की आम्ही काय करतो आहे आणि कसं करतो आहे. सो त्यामुळे तिकडनं चांगला सपोर्ट असल्यामुळे मला बाकी तसं काही काळजी करायला लागलं नाही. आणि दुसऱ्या ह्याच्यात अजून एक मुद्दा असा होता की म्हणजे आता शिक्षण जे मी घेतलं आहे ते आणि हे जे मी आता काम करतो आहे, तर त्याचा तसा काही संबंध नव्हता.
पण एक आधीपासूनच थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन असल्यामुळे, कारण सायन्सचा स्टुडंट होतो आणि कामही थोडंसं टेक्निकल फील्डमधलं होतं, की जिथे आम्ही जे शिक्षण झालेलं फिजिक्समध्ये आणि ऑडिओ इंजिनिअरिंग ते बऱ्यापैकी रिलेटेड काम असल्यामुळे सायन्सचा जो बेस होता तो मला वापरायचा होता हे मला कळत होतं. कारण ॲग्रिकल्चर किंवा शेतीकडे बघताना जी काही पारंपरिक पद्धत आहे, की बाबा थोडंसं त्याला नगण्य समजणं किंवा कमी बाजूचं समजणं शेती करणं म्हणजे, तसं न बघता शेतीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातनं कसं बघता येईल हे आधीपासूनच आमचा प्रयत्न होता. आणि जर विषय नवीन आहे, म्हणजे शेळीपालन जसं मी म्हटलं की लहानाचा मोठा मुंबईत झाला असल्यामुळे, फॉर दॅट मॅटर शेतीशी तसा काही संबंध नसल्यामुळे कसं करायचं, तर तोच एक मेन पॉईंट होता आमच्याकडे, की बाबा ह्याच्याकडे सायंटिफिकली बघायचं आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातनं बघायचं आहे. कारण जेव्हा आम्ही सुरुवात केली तर नातेवाईक वगैरे तो जो फॅक्टर होता तो होताच. पण बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा इतर मी स्थानिक नाही म्हणणार, पण एक ओव्हरऑल रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा मुंबईपासून जर आपण बघत गेलो, तर अशा ठिकाणी जेव्हा आम्ही शेळीपालनाबद्दल चर्चा करत होतो किंवा बोलत होतो, की आम्हाला जे आम्ही बंदिस्त शेळीपालन आता करतो, पारंपरिक शेळीपालन म्हणजे जे आपण रस्त्यावरती शेळ्या फिरताना वगैरे बघतो किंवा जंगलात शेळ्या फिरताना बघतोच आपण. पण आम्ही जे करतो त्याबद्दल आपण थोडक्यात बोलू पुढे, पण की जे बंदिस्त शेळीपालन आहे, की ज्याच्यामध्ये शेळ्या आमच्या फिरायला जात नाही, त्यांचं जे काही चारा आहे, खाद्य आहे, ते आम्ही एका जागेवर आणून देतो. तर त्या पद्धतीचं शेळीपालन करायचं आहे. तर मग हे आपल्या इथे होत नाही, कोकणात हे त्याचा निभाव लागत नाही किंवा प्राणी राहत नाहीत, प्राणी दगावतात, असं खूप फीडबॅक आम्हाला मिळत होता. पण ह्या सगळ्यात सुद्धा आमचं तेच म्हणणं होतं, की आपल्याला ह्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातनं बघायचं आहे. सो त्यामुळे शिक्षण जे घेतलेलं त्याचा तसा अगदी डायरेक्ट वापर नाही झाला, तरी पण सायन्सचा वापर नक्की आम्ही करतो आहे आता, जी आम्ही शेती किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काम करतो आहे त्याच्यामध्ये. सो असं सगळं म्हणजे सुरुवात करायच्या आधीच्या ज्या काही अडचणी मी नाही म्हणणार, पण मुद्दे जे होते त्याला टॅकल करून आम्ही पुढे आलो आणि मग शेळीपालनाचं काम करायला सुरुवात केली. आणि आत्ता म्हणजे मला आता हे काम सुरू करून, मुख्यतः शेळीपालनाचं काम सुरू करून साधारणपणे 10 वर्ष झाली आणि मुंबई सोडून 8 वर्ष झाली. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा साधारणपणे 10 शेळ्यांपासून सुरुवात केलेली. त्यावेळेला मी मुंबईत होतो. ही 2012 सालची गोष्ट मी करतो आहे. मी म्हटलं तसं आमच्या इकडे एक केअरटेकर दादा होते, त्यांच्यासोबत मी काम करायला सुरुवात केली आणि मुंबईत नोकरी करून येऊन जाऊन सुरुवातीला शनिवार रविवार तर मी गावातच असायचो 100%. त्यावेळेला कोकण रेल्वे अगदी व्यवस्थित, म्हणजे आताही आहे पण त्यावेळेला खूपच व्यवस्थित होती आणि शुक्रवारी रात्री निघायचं, शनिवार रविवार ऑफिसला सुट्टी असायची. सो त्यामुळे शनिवार रविवार इकडे थांबायचं आणि रविवारी परत संध्याकाळी निघून मंडेला ऑफिस. मग हळूहळू हे दिवस वाढत गेले, की बाबा शुक्रवार शनिवार रविवार मग गावात होतो किंवा गुरुवारपासून मग गावात यायला लागलो. आणि मग ज्यावेळेला तो व्याप वाढत गेला साधारण 2 वर्षाच्या अंतराने, तेव्हा मी इव्हेंच्युअली नोकरी सोडायची ठरवलं आणि मग इकडे शिफ्ट होऊन इकडे व्याप वाढवायचं. मग ते सगळं आपलं प्लॅनिंग तोपर्यंत झालेलं. आणि ह्या दरम्यान काम करत असताना किंवा सुरुवातीला जेव्हा आम्ही 10 शेळ्या घेतल्या, त्याच्यामध्ये पण आम्हाला खूप अनुभव आला प्राणी सांभाळण्याच्या दृष्टीने, की जो आम्ही आत्तासुद्धा वापरतो आहे. अगदी त्यातले काही प्राणी दगावलेसुद्धा. मग ते का दगावले, कशामुळे दगावले, आमची काही चूक झालेली का किंवा खरेदीमध्येच काही चूक होती का, असं सगळं त्याचं व्यवस्थित संशोधन पर काम करून मग आम्ही इव्हेंच्युअली जेव्हा मी इकडे आलो आणि व्याप वाढवायचं ठरवलं, तेव्हा आमचा बेस चांगला तयार झालेला आणि त्या बेसवरतीच आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही व्याप वाढवायला गेलो, तर त्यावेळेला 2 गोष्टी आम्ही सायमल्टेनियसली करत होतो. एक म्हणजे जे काही काम आम्ही करतोय त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला अपडेट कसं करता येईल किंवा त्याचे जे काही टेक्निकल गोष्टी आहेत, कारण आम्हाला आपल्या जिल्ह्यामध्ये काम करताना अगदीच नाही असं नाही, पण जे काही टेक्निकल मदत लागत होती आजार उपचाराच्या दृष्टीने वगैरे वगैरे, तर ती थोडीशी कमी पडत होती. मग त्याच्यात आपण कसे पारंगत होऊ शकतो किंवा आपल्याला ते कसं शिकून घेता येईल, ह्या पद्धतीने किंवा ह्या अप्रोचने आम्ही काम करतच होतो. दुसरं होतं ते म्हणजे जे काही आम्ही प्राणी पाळणार आहोत त्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापनसुद्धा आम्ही सायमल्टेनियसली शिकत होतो आणि ते सुद्धा करायचा आम्ही प्रयत्न करत होतो. आणि त्याच्याबरोबर तिसरा मुद्दा असा होता, की जे काही अदरवाईज म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी जिकडे शेळीपालन होतं आहे, तिकडे काय काय पद्धतीने काम होतं आहे आणि मग ते आपल्या इथे कसं अप्लाय करता येईल, तसा फॉर्म्युला न घेता त्याचं ॲप्लिकेशन कसं करता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. आणि मग त्यासाठी 2-3 ट्रेनिंगसुद्धा अटेंड केले मी नक्की. सुरुवातीला आपल्याकडे साताऱ्याला एक संस्था आहे निमकर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची, तर त्यांच्याकडे ट्रेनिंग झालं. ते माझं दुसरं ट्रेनिंग होतं. त्याच्या आधी BVCचं एक ट्रेनिंग झालं. त्याच्यानंतर एक साधारण 1-1.5 वर्षाच्या कालावधीनंतर मी UPमध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन गोट्स, म्हणजे आपण त्याला गोट्सचं ॲपेक्स इन्स्टिट्यूट म्हणू शकतो भारतातली, की जिकडे गोट्समध्ये सर्वात जास्त रिसर्च होतो. तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन साधारणपणे 10 दिवसाचं एक ट्रेनिंग असतं, तर ते ट्रेनिंगसुद्धा अटेंड केलं. आणि मग ह्या सगळ्या ट्रेनिंग्स अटेंड करत प्रॅक्टिकली बागेतसुद्धा जे काही काम चालू होतं ऑन द जॉब ट्रेनिंग टाईप, सो तेही ट्रेनिंग आमचं चालू होतं. आणि अशा पद्धतीने आम्ही 10 शेळ्यांपासून सुरुवात केलेलं जे काम आहे ते आत्ताच्या घडीला
आमच्याकडे साधारणपणे आम्ही 150 ते 200च्या मध्ये प्राणी ठेवतो. ज्याच्यामध्ये एक कमीत कमी 100 शेळ्या तरी मिनिमम असतात. मग त्यांची पिल्लं आणि मग त्यांना लागणारे नर असं करून एक साधारण 150-200 प्राणी असतात, की ज्यांची विक्री सतत चालू असते. प्राण्यांच्या बाबतीत दर महिन्याला काही विशिष्ट नंबर ऑफ ॲनिमल्स आम्हाला विकावे लागतात, जेणेकरून आमचं व्यावसायिक रोलिंग ज्याला आपण म्हणतो तर ते चालू राहील. सो ते एक आमचं काम चालू असतं मुख्य स्वरूपात. म्हणजे आता जर आपण कामाचा व्याप बघायचं ठरवलं तर. त्याचबरोबर आम्ही जेव्हा शेळीपालनाचं काम सुरुवात केली, तर त्यावेळेला शेळीची विष्ठा ज्याला आपण लेंडी म्हणतो, तर त्याच्याबद्दल सुद्धा सुरुवातीपासूनच आम्ही थोडंफार अवेअरनेस करायचा प्रयत्न करत होतो. कारण आम्हाला हे दिसत होतं की सेंद्रिय खत म्हणून किंवा जैविक खत ज्याला आपण म्हणतो, त्याची डिमांड हळूहळू वाढत चालली आहे. आणि त्या घडीला किंवा आत्तासुद्धा मोठ्या प्रमाणात जे काही सेंद्रिय खत वापरलं जातं त्यामध्ये शेणखत येतं किंवा गांडूळ खत येतं. पण जे लेंडी खत जे आहे त्याच्यामध्ये ह्या दोन्ही खतांपेक्षा खूप जास्त प्रमाणात ताकद, खताची जी ताकद आपण म्हणतो किंवा पोटेन्सी किंवा पोषण जे झाडाला हवं असतं ते खूप जास्त प्रमाणात लेंडीतनं मिळतं. पण अगेन आपल्या भागात लेंडीबद्दल काही मी नक्की म्हणेन की गैरसमज होते बऱ्याच लोकांच्या मनात, किंवा लेंडी गरम असते, लेंडीने त्रास होतो झाडांना, किंवा लेंडी वापरल्याने चार वाढते, असे बरेच विषय होते. मग त्याला आम्ही ॲड्रेस करायला सुरुवात केली आणि लोकल मार्केटमध्ये, कारण सुदैवाने आपल्याकडे आंबा बागवाले किंवा काजू बागवाले, नारळ बागवाले, पोफळीच्या बागावाले असे खूप, म्हणजे गोवा आणि महाराष्ट्रात मिळून खूप प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्स आमच्याकडे होते. आणि मग त्यांच्यामध्ये ह्या विषयांचा अवेअरनेस आम्ही तयार करायला सुरुवात केली. परत एकदा सायन्सचा जो काही बॅकग्राऊंड होता त्याच्यामध्ये लिटरली त्या लेंडीचं आम्ही कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करून घेतलं 2-3 वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सकडनं, की बाबा जर गांडूळ खतात इतकं पोषण असतं किंवा शेणखतात इतकं पोषण असतं नत्र, स्फुरद आणि पलाशाच्या प्रमाणात, तर तर लेंडीमध्ये इतकं असतं. आणि मग ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि सिमिलरली फक्त ग्रामीण भागात न थांबता जिकडे जिकडे झाडं वापरली जातात किंवा जिकडे जिकडे झाडांचं संगोपन होतं, मग अगदी मुंबई पुण्यामध्ये घरात 4 कुंड्या ठेवणारी माणसंसुद्धा असतात, मग त्यांच्यापर्यंत पर्यंतसुद्धा ही लेंडी कशी पोहोचवता येईल अशा पद्धतीने आम्ही तो प्रयत्न करायला लागलो. आणि आत्ताच्या घडीला लेंडी खताच्या विक्रीमध्ये जी लोकल विक्री ती होते ती होतेच. कारण आता लोकांचा विश्वास पटायला लागला की लेंडीत जरी गरम असली तरी त्यात ताकद खूप असते, झाडांना जर खूप जास्त फायदा होतो योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरलं तर. त्याच प्रमाणात मुंबई, पुणे किंवा शहरी भागातनं सुद्धा खूप जास्त डिमांड येतात. आता त्यांच्यासाठी आमच्याकडे सबस्क्रिप्शन सर्व्हिस, जसं आपण दर महिन्याला मासिक मागवतो तसं दर महिन्याला खत आमच्याकडनं घरपोच दिलं जातं. तर ती एक सबस्क्रिप्शन सर्व्हिससुद्धा आता खताच्या बाबतीतली सुरुवात आहे. आणि त्याचबरोबर हे 2 विषय करत असताना आता आपण जर ग्रामीण भागात आहोतच, तर आपल्या इथे भातशेती आहे. तर मग भातशेती सुद्धा आमच्या बागेत होते, की ज्याच्यामध्ये आम्ही अगदी देशी वाण ज्याला आपण म्हणतो, की आपले जे लोकल वाणी आहेत, म्हणजे खाऱ्या मुंग्या किंवा काळा भात आपल्याकडे जो आधी व्हायचा, तर त्याचं आम्ही लागवड करायचा प्रयत्न करतो आणि त्याची शेती करतो आहे. आणि त्याच्याबरोबर जी आपली लोकल भाजीपाल्याची शेती असते, असं करून एक जसं मी मगाशी म्हटलं ॲग्रो एंटरप्रेन्योर व्हेंचर, की ज्याच्यामध्ये शेळीपालन हा मुख्य भाग असून त्याच्या अलाइड ॲक्टिव्हिटीज बऱ्याचशा आम्ही करतो. आणि 12 महिन्याचं गणित आमच्याकडे चालू राहतं. तर असं सगळं आता कंप्लीट म्हणजे ग्रामीण भागात राहून ग्रामीण टोपोग्राफीशी रिलेटेड कामं मी करतो. तर मग बऱ्याच जणांना असा प्रश्न येतो, की बाबा तू मग आता शहरात जर राहिला आहेस किंवा शहरात लहानाचा मोठा झाला आहेस, तर तिकडचं लाईफ आणि आत्ता जे काही करतो आहेस तर त्याच्यात कसा फरक वाटतो, किंवा ते तुला जमतं आहे का? तर मला तर मुळात खूप आवडतं आहे जे आता आम्ही ज्या प्रकारचं एक प्रकारचं लाईफस्टाईल जे तयार झालेलं आहे. सुदैवाने मी मला स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजतो एवढ्यासाठीच, की मला कोकणात काम करायला मिळतं आहे. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आपण आता सोशल मीडियावरती वगैरे बघतोय त्या बाजूला ठेवता, मुळात इकडे आल्यानंतर एवढं नक्की कळलं, की कोकणामध्ये जो बायोमास ज्याला आपण म्हणतो किंवा जैवविविधता ज्याला आपण म्हणतो ना, ती खूप जास्त आहे. आणि ती नुसती म्हणजे बोलण्यासाठी किंवा बघण्यासाठी नसून त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते आपल्याला आपल्या डेली लाईफमध्ये करता येतं, ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो किंवा जीवनशैली म्हणतो, त्याच्यात आपल्याला करता येते. आणि एक नक्की झालं आहे, की म्हणजे शहरी भागात राहत असताना जो कम्फर्ट होता इन टर्म्स ऑफ गॅजेट्स किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणा, किंवा कारण मुंबईत मी कधी लाईट गेलेली बघितलीच नव्हती. म्हणजे लहानाचा मोठा जो झालो तर लाईट जाते हा विषयच माहिती नव्हता. कारण कधी काही संबंधच यायचा नाही. म्हणजे ते होतं, पण आता इथे लाईट जाणं, मग त्या दृष्टीने किंवा बाबा सोमवारची आपल्या जिल्ह्यात जातेच जाते, म्हणजे ॲटलिस्ट आमच्या भागात जाते. सो त्यावेळेला मग त्या अनुषंगाने प्लॅनिंग करणं वगैरे ते आलं, तो एक फरक नक्की झाला आहे. पण ते बेटरमेंटसाठी मी म्हणेन, कारण आता ज्या गोष्टी आपण म्हणजे निसर्गात जगत असताना निसर्गाला अप्रिशिएट करायला नक्की आता आलं आहे. निसर्गाला रिस्पेक्ट करता येतं आहे, की बाबा जर खूप जास्त पाऊस पडतो तर तो का पडतो आहे आणि त्याला काय कारणं आहेत किंवा काय कारणं असू शकतात ह्याच्याबद्दल विचार करता येतो आहे.
ना की फक्त पाणी तुंबलं आहे शहरात किंवा बिल्डिंगमध्ये पाणी आलं म्हणून त्याच्याबद्दल कंप्लेंट करणं. तो हे सगळे मुद्दे आलेच आणि व्यतिरिक्त म्हणजे त्याही पलीकडे जाऊन आता एक मस्त डिसिप्लिन झालं आहे. कारण आता आम्ही जेव्हा शेतात काम करत होतो आमचा दिवस अगदी म्हणजे बागेत 5 वाजल्यापासून सुरू होतो. मग त्या सकाळपासून ते सूर्य येईपर्यंतची कामं. मग सूर्य जरा वाढला 12-1 वाजला की थांबायचं आणि मग परत 3च्या पुढची जी कामं असतात ती असतात. त्यामध्ये मग परत मग आता आपण सोशल मीडिया आहे किंवा कस्टमरशी कनेक्ट करायचं असतं. मग ते सगळे आहेत विषय. तो ते एक सुंदर असं डिसिप्लिन आलं आहे लाईफला, की जे खूप आवडतं आहे आणि मे बी आता जर मी शहरात कंटिन्यू केलं असतं तर आता एका वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगत असतो. तर कंपेअर तर मी नक्कीच नाही करणार की ते चांगलं होतं का हे चांगलं आहे. पण आत्ता जे करतोय किंवा आत्ता जे जगतोय ते नक्की चांगलं आहे एवढ्यासाठी की व्यवस्थितपणे आपलं लाईफ आपल्याला कंट्रोल करता येतं आहे. काम नक्की खूप जास्त असतं. म्हणजे मी तर म्हणेन म्हणजे मुंबईत जेवढं काम करतो त्यापेक्षा जास्त काम इथे होतं आहे. पण ते काम आवडतं आहे. त्यामुळे ते काम वाटत नाही आणि ते होत जातं आणि त्यातनं उत्साह अजून येत राहतो आणि मग ते अजून जास्त काम करायची इच्छा होत राहते. सो अशा पद्धतीचं त्यातलं जे म्हणजे शहरात आणि ग्रामीण भागात राहताना आणि मुळात आता असंही एक त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की ग्रामीण म्हणजे खेडेगाव असं आता कुठे राहिलं नाही. म्हणजे ॲटलिस्ट मॅक्सिमम भागात कारण रस्ते बऱ्यापैकी चांगले आहेत. त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी खूप चांगली तयार झालेली आहे. सो त्याच्यामुळे आपला तसा कनेक्ट अगदी सगळ्यांशी म्हणजे आता मुंबईत जे काही मुंबईत सोडा भारताच्या बाहेर जे मित्र बसले त्यांच्याशी हवं तेव्हा आणि हवं तसं बोलू शकतो. सो त्यामुळे तसं काही डिस्कनेक्ट वाटत नाही की बाबा आपण शहरात राहत नाही आहोत. ऑन द कॉन्ट्ररी असंही झालं की आता मला शहरात गेल्यावरती थोडासा त्रास व्हायला लागतो की तिकडे जो काही आवाज असतो किंवा गाड्यांची जी काही वर्दळ असते आणि ओव्हरऑल तापमानाच्या दृष्टीने जे काही त्रास असतो तो आहेच. तर त्यामुळे आता गावात किंवा ग्रामीण भागात जास्त चांगलं वाटतं ॲज कम्पेअर्ड टू शहरी भाग. तो बदल नक्की आहे आणि तो चांगल्यासाठीचाच बदल आहे असं मला वाटतं.